स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। आर्थिक फसवणूक आणि अत्याचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या मनोहर मामा भोसले या भोंदू बाबाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली। कुर्डुवाडी पोलिसांनी आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणात ही कारवाई केली। कुर्डुवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत 192/26 एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले ह्याच्यावरती कंप्लेंट होतं की त्यांनी फसवणूक करून त्यांनी छळ केलेले, त्यानुसार गुन्हा दाखल झाले आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले, अटकेची कारवाई चालू आहे। ह्याचा अगोदर पण त्यांच्यावरती 21 मध्ये 4 गुन्हे दाखल झाला होता। सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणलाही दाखल होतं। ह्याच्यामध्ये खास करून बलात्कार, विनयभंग आणि परत जादूटोणाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता। वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्याच्या गुन्ह्यामध्ये पण आम्ही खोल जाणार आहे आणि आणखी कोणाचाही कंप्लेंट असलं तर आमच्या समोर निर्भयाने तुम्ही यावे पुढं आणि त्याच्यावरती आम्ही नक्की खोली इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। ह्याच्यामध्ये ते कंप्लेंट होतं त्यांना तिथं त्यांचं काही आर्थिक अडचणी होते, त्यानुसार त्यांनी जे मुख्य आरोपी आहे त्यांनी सांगितलं होतं की काही पूजा विधी वगैरे करून त्यांचं आर्थिक परिस्थिती चांगलं करून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार हे कंप्लेंट अटकेचे प्रोसिजर चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचा पूर्तता होईल। भोसले याच्यावर यापूर्वी करमाळा व सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महिलांवर अत्याचाराचे तसेच बारामती व दौंड येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। गंभीर आजार बरे करण्याचे खोटे आश्वासन देत लोकांना फसवल्याचा त्याच्यावर आरोप आहे। यापूर्वी जामिनावर सुटल्यानंतरही पुन्हा गुन्हा केल्याने पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले। या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांनी भोंदूगिरीपासून सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे।